सर्व टीम्स आपण व्यासपीठाजवळ यायचं, आपण लगेचच बक्षीस समारंभाला सुरुवात करत आहोत. थोडं जवळ या व्यासपीठासमोर यायचं आहे. राजेश राजेश डेकोरेटर आपण कुठे असेल ते यायचं. राजेश डेकोरेटर इथे व्यासपीठाजवळ आपण लगेचच बक्षीस समारंभाला सुरुवात करत आहोत. सर्व प्लेयर टीम्स पुढे यायचं आहे. ओंकार मालाड, अदिल सत्यविनायक कामोडे आणि रॉयल चेंबूर, 3 पारितोषिक आपण पाहिली गेली आणि बघता बघता या शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. 43व पर्व खूप धूमधडाक्यामध्ये इकडे साजरा होताना पाहिला गेला. श्री सिद्धी सेवा मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक भव्य दिवस आयोजन आपण इकडे करत असताना मुंबईचा अंडरआर्म क्रिकेट एक विविध भागात विविध प्रकारे खेळला जातो. त्या डबल बॉक्सचं क्रिकेट आज पूर्ण मुंबईने पाहिलं. 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा इकडे सर्वांनी आनंद घेतला आणि आता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे. आमदार साहेब स्वतः इकडे उपस्थित आहेत. या परिसराचे भाग्य विधाते आणि या क्रीडा स्पर्धेचे पाठीराखे नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. असे कालिदासजी कोळंबकर साहेब, दमदार आमदार
ट्रॉफी बरोबर सन्मान चिन्ह ट्रॉफी बरोबर मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मी त्या पारितोषिकासाठी श्री दिनेश मदन राणे यांच्याकडून त्यांच्या मातोश्री कैलासवासी रतीबाई दिनेश राणे यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे. आणि मी सिद्धेश शेट्टी यांना विनंती करेन की त्यांच्या हातातून हा पुरस्कार द्यायचा आहे. जबरदस्त कामगिरी करत असताना मेगा फायनल मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आकाश गुराव बल्ली. जबरदस्त कामगिरी केली. सेमीफायनल मध्ये थोडी बॅटिंग कमी झाली होती, फायनल मॅच साठी त्यांनी ती राखीव ठेवलेली आणि आकाश गुरावला पण मात्र हा पुरस्कार दिला जातोय. थोडं जवळ यायचं आहे प्लीज, थोडं जवळ या सर्व टीम्सने. जबरदस्त कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर आकाश गुराव एकदा डोळचा टाळ्या वाजवायचे. जबरदस्त बॅटिंग केली गेली आकाश गुराव बल्ली. त्यानंतर जर पाहिलं तर आपण प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट दिली जाते. जबरदस्त कामगिरी करत असताना मेगा फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणं एक मोठी गोष्ट आणि आकाश गुरावने एक जबरदस्त खेळ केला. त्यानंतर आपण स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडूकडे जाणार आहोत. आकर्षक चषक आहे. मी श्री तानाजी भिंगारे यांच्याकडून आपण पाहिलं तर त्यांच्या मातोश्री कैलासवासी काशीबाई विश्राम भिंगारे यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी आहे आणि लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार दिला होता. जबरदस्त बॅटिंग करत असताना 18 रन्स केले, 7 विकेट घेतल्या गेल्या. रॉयल चेंबूर संघाचा आनंद लोकेने लक्षवेधी कामगिरी केली. आनंद आपण असाल तर त्याच्या अनुपस्थित कुणीतरी घनश्याम निलेश राहुल यांच्याकडून मात्र पुरस्कार दिला जाईल. आनंद लोके असाल तर आपण या. जबरदस्त कामगिरी करत असताना आनंद लोके स्माइल करतच आलाय. जबरदस्त कामगिरी केली आनंद लोकेने आणि लगातार 3 मॅन ऑफ द मॅच त्यांनी पुरस्कार घेतले होते. एक लक्षवेधी कामगिरी केली आनंद लोकेने. जबरदस्त कामगिरी करत असताना आनंद लोकेला मात्र लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार दिला जातोय. तृतीय क्रमांक त्याच्या संघाने पटकावला, पण जबरदस्त कामगिरी केली आनंद लोके. विक्रोळी गन्नमनगरचे खेळाडू आहेत आणि लक्षवेधी खेळाडूचा मात्र पुरस्कार मिळवत आहेत. त्यानंतर भवानी माता सुवर्ण चषकामध्ये आपण पाहिलं तर श्री भवानी माता सुवर्ण चषकामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री प्रमोद घाटकर यांच्याकडून आपण पाहिलं तर त्यांच्या भगिनी कैलासवासी सौ सुवर्ण घाडी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातोय. आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मी उल्हास पांचाळ यांना विनंती करेन की त्यांच्या हातातून हा पुरस्कार द्यायचा आहे. ज्यांनी जबरदस्त फिल्डिंग केली, कीपिंग केली. वंश विघ्नार्था जोगेश्वरी संघाचा अवधूतला मात्र पुरस्कार दिला जातो बेस्ट फिल्डर. अवधूत नसेल तर त्याच्या अनुपस्थित कुणीतरी थोडं लवकर यायचं आहे. अवधूत एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि खूप चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याच्या अनुपस्थित त्याचा मित्र मात्र पुरस्कार उल्हासजी पांचाळ यांच्या हातातून मात्र दिला जाईल. त्यानंतर या स्पर्धेचा भवानी माता सुवर्ण चषक 2025 उत्कृष्ट गोलंदाजाकडे आपण वळणार आहोत. मी नक्कीच जयेश गोवेकर यांना विनंती करेल की आपल्या हातून हा पुरस्कार द्यायचा आहे. श्री जयेश सावळाराम गोवेकर यांच्याकडून त्यांच्या मातोश्री कैलासवासी सौ सुलभा सावळाराम गोवेकर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे. सो बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातो ज्याने जबरदस्त बॉलिंग केली. 10 विकेट मिळवल्या गेल्या. नो डाऊट
अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचा धीरजला मात्र पुरस्कार दिला होता बेस्ट बॉलर. कल्याणचा एक जबरदस्त गोलंदाज आणि इकॉनॉमीनी बॉलिंग करतो, एक शांत आणि संयमी खेळाडू अंडरआर्म क्रिकेट विश्वातील धीरज. सिद्धेश गाडीगावकर यांच्या हातातून मात्र ही महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. सो त्याला ही प्रतिमा देखील लक्षात राहील. कैलासवासी सूर्यकांत बाळकृष्ण गाडीगावकर यांच्या स्मरणार्थ ही प्रतिमा दिली जाते. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा. धीरज वेल प्लेड वेल बोल्ड. धीरज, दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में अच्छा परफॉर्मेंस किया और टीम जीती है, सो क्या फील करते हैं? टीम जीती है वो इम्पोर्टेंट है, मतलब सेकंड टाइम है और मुझे मतलब सोचा मतलब बेस्ट बॉलर ये पहली बार ही मिला है और अच्छा लग रहा है. क्या बात है, अच्छा लग रहा है. एक बार जोरदार तालियां धीरज के लिए, बेस्ट बॉलर. त्यानंतर आपण वळणार आहोत बेस्ट बॅटर श्री संदीप नारायण जाधव यांच्याकडून. आपण पाहिलं त्यांच्या मातोश्री कैलासवासी सुनीता नारायण जाधव यांच्या स्मरणार्थ मी सुनील जाधव यांना विनंती करेन की त्यांच्या हातातून हा पुरस्कार द्यायचा आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय. आपण पाहिलं तर सुनील जाधव साहेब, आपण आपल्या हातातून हा पुरस्कार द्या. बेस्ट बॅटर कोण असेल? अरे 3 दिवस बघितली, कोणीतरी गेस केला असेल. आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय ज्याने जबरदस्त कामगिरी करत असताना ओमकार मालाड संघाचा दिवेश पारावेला मात्र दिला जातो बेस्ट बॅटर. त्यानंतर एक फ्रेम देखील आहे. आपण पाहिलं तर कैलासवासी शुभांगी दत्ताराम धनावडे यांच्या स्मरणार्थ ही फ्रेम दिली जाते. बेस्ट बॅटर सूरज ही आपल्या हातातून दिला जाईल. जबरदस्त खेळ करत असताना दिवेश पारावे. दिवेश बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळतोय. एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये कसं वाटतं, आणि टीम भले हारजीत होत असते, एक्सेप्ट करावं लागतं. बघा खेळ आहे, खेळाला 2 बाजू आहेत, त्यामुळे हारजीत होत असते. पण बेस्ट बॅटरचा पुरस्कार. आणि या वर्षी सिद्धी प्रकार खेळत असताना कसं वाटलं? सिद्धी प्रकार टुर्नामेंट तर दरवर्षी खूप चांगलीच असते आणि मजा पण येते खेळायला. बेस्ट बॅट्समन नाही भेटला असता तरी चाललं असतं, पण आम्ही चॅम्पियन बनायचं होता. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा या व्यक्तिमत्वासाठी. मग त्यांनी जे व्यक्त केलंय, बेस्ट बॅटर नसतं भेटलं तरी चाललं असं, पण चॅम्पियन होणं गरजेचं होतं. सो हार्ड लक, वेल प्लेड दिवेश. त्यानंतर या क्रीडा स्पर्धेमध्ये उदयनमुख खेळाडूचा आपण पुरस्कार दिला जाईल. मी श्री अतुल परब यांच्याकडून आपण पाहिलं तर त्यांचे बंधू कैलासवासी अजित परब यांच्या स्मरणार्थ, आणि मी संदीपजी पानसाडे साहेबांना विनंती करेल, संदीपजी पानसाडे साहेबांना विनंती करेल की त्यांच्या हातून उदयनमुख खेळाडू ज्याने खूप चांगला खेळ केला या क्रीडा स्पर्धेमध्ये, आणि हा पुरस्कार दिला जातो आहे जय भैरी रत्नागिरी संघाचा स्मित शिवलकर. स्मित शिवलकर नसेल तर कोणी त्याच्या अनुपस्थित मात्र हा आकाश पण रत्नागिरीत खेळायला जातो, तर स्मित त्याचा अगदी जवळचा मित्र आहे. सो स्मितचं पारितोषिक तो कलेक्ट करेल. स्मित जबरदस्त खेळ आपण केला आणि खूप चांगले खेळाडू आहेत रत्नागिरी परिसरातून येत असताना. आज रत्नागिरीचा देखील संघ इकडे खेळताना पाहिला गेला. त्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कर्णधार ओके. त्यानंतर आपण वेंगुर्ले परिवाराकडून सर्वोत्कृष्ट कर्णधारासाठी ट्रॉफी आहे. मी राजू वेंगुर्लेकर यांनी जी आपल्याला विनंती करत त्यांच्या हातातून द्यायचे. कैलासवासी दिनेश वेंगुर्लेकर जॉय यांच्या स्मरणार्थ आपण दिली जाते. मी राजू वेंगुर्लेकर यांना विनंती करेन की त्यांच्या हातातून दिला जाईल.
सर्वोत्कृष्ट कर्णधार ज्याने जबरदस्त खेळ करत असताना सोन्याचं लॉकेट आहे सर्वोत्कृष्ट कर्णधार, आणि हा पुरस्कार दिला जातोय ज्याने जबरदस्त खेळ केला. घनश्याम शिंदे पप्पूला मात्र पुरस्कार दिला ते सर्वोत्कृष्ट कर्णधार. एक जबरदस्त खेळ करत असताना मी एक आवर्जून सांगेल की याच ग्राउंडवर त्याला इंजरी झाली आणि त्यानंतर थोडा बॅकफुटला गेला, पण त्यानंतर एक जबरदस्त कमबॅक केला घनश्याम शिंदे पप्पू. सोन्याचं लॉकेट श्री सिद्धी सेवा मंडळ यांच्याकडून आपण पाहिलं गेलं. अभि डोंगरे यांच्या तुलनेत मात्र सोन्याचं लॉकेट घनश्याम शिंदे पप्पू एकदा जोरदार टाळ्या वाजवते. जबरदस्त कामगिरी करत असताना सेमीफायनल मॅच काय पप्पूनी रंगवली होती, बट थोडी मॅच मधून बॅकफुटला गेले. असे अनेक लॉकेट मला असं वाटतं पप्पूने या क्रीडा स्पर्धेमध्ये मिळवलेत. सुरुवातीला मी घनश्यामला विचारलं की किती चैन होते, आता कितवं हे लॉकेट आहे? हे तिसरं लॉकेट आहे. क्या बात आहे, 3 चैन आणि 3 लॉकेट मिळवले गेलेत घनश्याम शिंदे पप्पू. घनश्याम काय बोलशील क्रीडा स्पर्धेविषयी? ओव्हरऑल 43 वर्षाकडे पार पडलं. दोन्ही टीम्स कामोटे आणि ओमकार मालाड त्या टीम विषयी ओव्हरऑल या टुर्नामेंट विषयी. टुर्नामेंट विषयी तर मी बोललोच आहे की खूप छान स्पर्धा आली आणि एकदम सिस्टमॅटिकली एकदम वेळेमध्ये टुर्नामेंट, वेल डिसिप्लिन टुर्नामेंट झालेली आहे. त्याच्यामुळे सर्व मंडळाचं मी अप्रिशिएट करतो. 2 टीम ज्या फायनलिस्ट होत्या त्या म्हणजे खूप मेहनत करून फायनलपर्यंत आलेल्या. सगळेच चांगले खेळले, पण दोघांचे बेस्ट होते आणि मॅच पण फायनल सारखी झाली. तर खूप आनंद झाला. असेच सगळे खेळत राहायची अपेक्षा करतो. क्या बात आहे, खूप सारे शुभेच्छा घनश्याम, ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्स आपण फक्त सन्मान चिन्ह घेऊन जायचे. टीम अदिल सत्यविनायक कामोटे आणि त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण न्यायचं आहे ओमकार मालाड. आणि या क्रीडा स्पर्धेचे आयोजक, प्रमुख आयोजक सिद्धेश नाईक यांना विनंती कराल की आपण द्यायचं आहे. सिद्धेश नाईक यांच्या हातून हा पुरस्कार दिला जाईल आणि सिद्धेश नाईक पण 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी बोलतील. कॅप्टन आकाश गुरव आपण या. आणि त्यानंतर सुरेश सरोज. सुरेश सरोज आणि ओमकार मालाड या टीमने देखील जबरदस्त कामगिरी करत असताना 2 टीम फायनलचा मात्र सन्मान केला गेला. आदिल सत्यविनायक कामोटे आणि त्याचबरोबर ओमकार मालाड. त्यानंतर तृतीय क्रमांकाकडे आपण वळणार आहोत. रोख रक्कम तब्बल 25,000 रुपये व आकर्षक चषक श्री दर्शनजी शिरोडकर यांच्याकडून त्यांचे आजोबा कैलासवासी हरिचंद्र शिरोडकर यांच्या स्मरणार्थ. आणि दर्शन शिरोडकर यांना विनंती करेल की स्वतः आपण त्यांचा हा पुरस्कार द्यायचा आहे. टीमचं नाव आहे रॉयल चेंबूर. 3य क्रमांक या क्रीडा स्पर्धेमध्ये पटकावला गेला. यायचं आहे, संपूर्ण टीमने यायचं आपल्या इकडे. सर्व टीम्सने खूप चांगला परफॉर्मन्स केला. रॉयल चेंबूर, सचिन राणे इन ऍक्शन मध्ये होते. त्यानंतर रितेश गव्हाणे, प्रणय मोरे, रोहन साळुंके, आनंद लोके, सर्व टीम्सने खूप चांगला खेळ केला. रॉयल चेंबूर 3य क्रमांक श्री सिद्धी सेवा मंडळाची श्री भवानी माता सुवर्ण चषकाचा मानकरी ठरतोय रॉयल चेंबूर. त्यानंतर आपण 3य क्रमांकाकडे वळणार आहोत. एका साईडला नक्कीच 2 टीम फाईट करत होते, आदिल सत्यविनायक कामोटे आणि ओमकार मालाड. तर श्री सिद्धी सेवा मंडळातर्फे मी नितीन साबळे, अध्यक्ष श्री सिद्धी सेवा मंडळाचे, त्यांच्या हस्तातून मात्र हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल. रोख रक्कम तब्बल 55,000 रुपये व आकर्षक चषक. टीमचं नाव आहे ओमकार मालाड. गेले कित्येक वर्ष याही संघाचा आपण दबदबा पाहिला गेला. ओमकार मालाड सर्व मंडळातर्फे आणि त्याचबरोबर अंतिम उपविजयी संघ ठरतोय ओमकार मालाड.
खूप चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिले गेले. ओमकार माला टीमला मात्र इकडे तब्बल 55,000 रुपयाचं आकर्षक चषक अशी दिली जाते. द्वितीय क्रमांक ओमकार मालाड संघ श्री सिद्धी सेवा मंडळ श्री भवानी माता सुवर्ण चषक 43व पर्व द्वितीय क्रमांक ठरला गेलाय. ओमकार मालाड सर्व टीम्स अगदी मनापासून कौतुक. आणि त्यानंतर आपण चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन हे टायटल जिंकलं. 43व पर्व नावावर करत असताना प्रथम क्रमांक तब्बल 1,25,000 रुपये आणि या क्रीडा स्पर्धेचे सर्व सर्वाय श्री सिद्धी सेवा मंडळातर्फे आणि या परिसराचे विश्वविक्रमी आमदार कार्यसम्राट कार्यतत्पर कालिदाजी कोळंबकर साहेबांच्या हस्ते मात्र पुरस्कार दिला जातोय. अधिराज सत्यविनायक कामोडे संघ चॅम्पियन होतोय. प्रथम क्रमांक पटवत असताना खूप चांगला खेळ केला संपूर्ण टीमने, जबरदस्त खेळ केला. खूप चांगला परफॉर्मन्स आज करत असताना पाहिले गेले. संपूर्ण टीमचे एफर्ट्स आहेत. अधिराज सत्यविनायक कामोटे मग सर्व बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सर्व डिपार्टमेंटचं आपण पाहिलं तर हे फटाक्यांचा जल्लोष होतोय. चॅम्पियन टीम चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. अधिराज सत्यविनायक कामोटे संघाने मात्र नाव कोरलं गेलं. 43व पर्व जबरदस्त आयोजन पाहिलं गेलं आणि जबरदस्त नियोजन. फटाक्यांचा जल्लोष होतोय. खूप चांगला खेळ करत असताना पाहिले गेले. अधिराज सत्यविनायक कामोटे संघ मात्र इकडे चॅम्पियन. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं होतं आणि हॅलो, एक फक्त आमचं आभार मानायचे आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन जे तब्बल 3 दिवस या ठिकाणी जी आपण उत्कृष्ट कॉमेंट्री ऐकली ते आमचे मित्र सागर यांचा सत्कार, आमचे लाडके आमदार कालिदास कोळंबकर साहेब यांच्या शुभ हस्ते होते. मी विशालांना देखील विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. विशाल, तसेच सागर यांच्या साथीने अजूनही ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले असे विशाल यांचा देखील या ठिकाणी एक छोटासा आम्ही मंडळातर्फे सत्कार करत आहोत. आमचे लाडके आमदार श्री कालिदास कोळंबकर यांच्या शुभ हस्ते. साहेब अजून एक पुष्पगुच्छ. तसेच मी पद्मनाभ प्रभू उर्फ बाबू, आम्ही त्यांना बाबूच म्हणून बोलतो. बाबू प्लीज आपण देखील व्यासपीठावर यायचंय. बाबू यांचा देखील सत्कार आहे. त्यांनी खरोखरच आमच्या या स्पर्धेला भरपूर मेहनत घेतली असे पद्मनाभ उर्फ बाबू प्रभू यांचा देखील या ठिकाणी कार्यसम्राट आमदार श्री कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार आणि धन्यवाद. बाबू सागर नक्कीच धन्यवाद. आणि
सर्वांची इच्छा आहे की सर्व टीम्सने पुढे या थोडं. आपण सिरीजकडे तर वळणार आहोत, बट सिद्धेश नाईक 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी बोलतील. सर्वांची इच्छा आहे. माईकवर बोलायची सवय नाही दिली आहे साहेबांनी आम्हाला, पण एवढंच सांगेन, श्री सिद्धी पॅकरचे जे 43 वर्ष आपण सर्वच बघतो आहोत, याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त आपले आमदार कोळंबकर साहेबांमुळेच. हे 43 वर्ष फक्त स्पर्धेचे आहेत, बाकी मागचा इतिहास पण बराच आहे. फक्त स्पर्धेसाठी नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी आधीचे कार्यसम्राट आणि आताचे विश्वविक्रमी कार्यसम्राट आमदार श्री कालिदास कोळंबकर सातत्याने आपल्याला साथ देतात. आज ज्या स्पर्धा झाल्या त्या दिवशी मला वाटतं 43 वर्षांनी आपण 2 दिवस लवकर गेलो आहे घरी, आणि हा फॉर्मॅट आता कंटिन्यू राहील. मॉर्निंग पासून आपण स्पर्धा घेऊ आणि फायनल आपण 7-7:30 पर्यंत संपवायचा प्रयत्न करू. बाकी काय तर बोलत नाही. जिंकलेल्या संघाला अभिनंदन, रनर्सअपला पण अभिनंदन. 44 वर्षात परत आपण भेटू आणि फायनलला पण साहेबच असतील. धन्यवाद. धन्यवाद. आणि वळत आता या क्रीडा स्पर्धेची मानाची चैन कोणाला मिळेल. साहेब, सोन्याचा भाव एवढा जास्त झाला की आता, पण हे 43वं वर्ष चैन आहे आणि ट्रॉफी आहे. अजित वैभुते साहेबांना विनंती करा की आपल्यास ही ट्रॉफी द्यायची आहे. वळूयात टुर्नामेंटकडे. सर्वांचं लक्ष असणार आहे की सोन्याची चैन कोणाला मिळतेय. दगदग वाढले, कोण असेल, कोण नाही. सर्वांची चर्चा होती की चैन गेली कुठे, पण एक जण तर बल्ली बोला, अजून तिकडे कोण आहे. आणि सोन्याची चैन 43वं पर्व तिकडे पण थांबले. 43व्या पर्वाची मानाची चैन दिली जाते. जबरदस्त कामगिरी करत असताना आकाश गुरव बल्लीला दिली जाते. जबरदस्त कामगिरी करत असताना, खूप चांगला खेळ करत असताना आपण पाहिले गेले. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, म्हणजे कधी बॅटिंग कधी बॉलिंग. सेमीफायनल मध्ये जबरदस्त बॉलिंग केली आणि जबरदस्त बॅटिंग फायनल मध्ये केली. सुनील जाधव साहेबांच्या माध्यमातून दिली जाईल. ट्रॉफी पण द्या. आकाश गुरव बल्लीला मात्र पुरस्कार दिला जातोय. जबरदस्त कामगिरी करत असताना गोवंडी देवनारचा एक जबरदस्त खेळाडू आकाश गुरव बल्ली आणि सोन्याची चैन. क्या बात आहे. म्हणजे आज घरचे पण खुश झाले असतील. सुनील जाधव आणि तब्बल 75 धावा आणि 6 विकेट घेत असताना आपण पाहिले गेले तर आकाश गुरव पण इकॉनॉमी परफॉर्मन्स पाहिला गेला. आणि ही चैन यातून घेऊन जा. आकाश, चैन मला असं वाटतं 2 वेळा मिळते. कसं वाटतंय आणि मनामध्ये उर्वरित आज टीम पण जिंकली आणि चैन पण मिळते. जेव्हा म्हणजे मागच्या हफ्त्यात 1-2 हफ्ते आम्ही हारलो होतो. 3 सेमीफायनल हारलो कंटिन्यू. तर आणि स्टार्टिंग सीझन होता. आता असं सगळे मोठे मोठे टुर्नामेंट येणार होतं. तर आम्ही फोकस होता की चांगल्याला टुर्नामेंट जिंकायचं आहे, कारण हातातला मॅच हारत होतो. तर टीम जिंकणं पहिलं इम्पॉर्टंट होतं. टीमला फायनलला आणणं हे इम्पॉर्टंट होतं. चैन भेटली ती खुशी आहे, पण आधी टीम जिंकली ते लई मोठं खुशी आहे. कारण की सिद्धी पॅकर छोटी टुर्नामेंट नाही, खूप मोठी टुर्नामेंट आहे. टायटल मारणं इम्पॉर्टंट आहे. क्या बात आहे. टायटल मारणं इम्पॉर्टंट आहे. एकदा जोरदार टाळ्या आकाश गुरव. जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला गेला. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच. सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. एक सर्वांचा फोटोशूट केला जाईल. सर्व श्री सिद्धी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आपण यायचं आहे. सूरज
कैमरामैन जल्दी फोकस करो. भवानी माते की. बोला गणपती बाप्पा, अंबे माते की, भवानी माते की. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि 43व पर्व इकडे समाप्त झाला असं जाहीर करतो. पुढच्या वर्षी 44व पर्वामध्ये त्याच जल्लोषामध्ये मिळूयात. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. धन्यवाद.